तर मित्रांनो, जर तुमचा करिअर गॅप असेल तर तुमच्या गॅपलाही तुमची स्ट्रेंथ म्हणून कसं प्रेझेंट करायचं ते आज आपण पाहूयात. तर पहिला आहे फ्रीलान्सिंग किंवा पार्ट टाइम वर्क. गॅपच्या या टाइम मध्ये तुम्ही फ्रीलान्सिंग वर्क केलं किंवा पार्ट टाइम वर्क केलं असं दाखवू शकता. दुसरं आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत होता असं सांगू शकता, पण आता तुमचा पूर्ण फोकस IT करिअर आहे असं दाखवावं लागेल. दुसरं रिझन आहे फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज. या काळामध्ये तुमच्या फॅमिलीला तुमची खूप गरज होती, त्यामुळे फॅमिलीला प्रायोरिटी दिली, त्यामुळे हा करिअर गॅप झाला असं तुम्ही सांगू शकता. चौथा आहे अपस्किलिंग. जावा, .NET, पायथॉन अशा अनेक स्किल्स मध्ये तुम्ही इम्प्रूव्हमेंट केली हे दाखवू शकता. म्हणजेच हा एक गॅप नसून ग्रोथ पिरियड आहे असं तुम्ही प्रेझेंट करू शकता. पाचवं आहे रिलोकेशन किंवा मॅरेज. आता हे कारण मोस्टली मुलींच्या केसेसमध्ये लागू होईल. लग्नामुळे हा करिअर गॅप झाला असं तुम्ही दाखवू शकता. सहावं रिझन आहे ले ऑफ. कंपनी बंद झाली किंवा अचानक ले ऑफ झाला असं तुम्ही दाखवू शकता, पण जॉब गेल्यानंतर लगेच तुम्ही अपस्किलिंग चालू केलं हे तुम्हाला प्रूफ करावं लागेल. सातवं रिझन आहे करिअर स्विच. तुम्ही जर सपोर्ट मधून QA किंवा डेव्हलपर मध्ये जात असाल तर तुम्ही प्रिपरेशनसाठी हा गॅप घेतला असं सांगू शकता. आठवं रिझन असेल पर्सनल प्रोजेक्ट्स. या पिरियडमध्ये तुम्ही छोटे प्रोजेक्ट्स किंवा छोटे ऍप्स बनवले आणि ते गिटहबवर अपलोड केले असे सांगू शकता, पण त्याचे प्रूफ्स तुमच्याकडे असले पाहिजेत. ही कारणे जर तुम्ही सांगितले तर तुमच्या गॅप पेक्षा तुमच्या स्किल्सला इम्पॉर्टन्स भेटेल. आणि तुमचाही जर गॅप असेल तर तुमचा करिअर गॅपचे रिझन काय होतं ते कमेंटमध्ये नक्की आणि अशाच अनेक टिप्स अँड ट्रिक्स साठी फॉलो करायला विसरू नका.